नमस्कार, तुमचं सर्वांचं सुकृती किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सर्वांची फेवरेट व अतिशय कमी वेळात लागणारी रेसिपी, ती म्हणजे पावभाजी। जशी आपल्याला मार्केटला खायला भेटतात तशीच आपण आज इथं करून बघणार आहोत। इथे मी एक मोठा चिरलेला गाजर घेतला आहे, 3 शिमला मिरची घेतल्यात, 50 ग्रॅम फरसबी घेतले, पाव किलो मटार घेतले, पाव किलो फ्लावर घेतला आणि मोठी 2 बटाटे घेतले। आधी आपण सर्व या भाज्या एका पाण्यामध्ये उकळून घेणार। पहिले मी गाजर घालते, नंतर शिमला मिरची, नंतर आपण फरसबी घालूया, मग फ्लावर घालते आणि मटार। बटाटे तुम्ही ह्याच्या सोबत पण उकडून घेऊ शकता किंवा ह्याच्यानंतर बटाटे सेपरेट पण उकडून घेऊ शकता। मी ह्याच्या सोबतच उकडून घेते। आणि जर तुम्ही कुकरला लावत असाल तर किमान 3 शिट्या घ्या। मी इथं गॅसवर उकडते, त्याच्यामुळं मला थोडा जास्त वेळ लागेल। आपण आता ही भाजी उकडून घेतलेली आहे आणि बटाटे मी ह्याच्यातले वेगळे काढलेले आहेत। आणि तुम्ही जरी पावभाजीच्या साच्याने बारीक करा, पण मी मिक्सरला लावणार आहे। थोडी थंड झाल्यावर पण मिक्सरला लावताना एकदम त्या पावभाजीचं पीठ करून नाही घ्यायचं, आपल्याला थोडी जाडसर ठेवायची। आपल्याला आलं लसणाची पेस्ट लागणार आहे, त्याच्यासाठी आपण आधी आलं लसणाची पेस्ट करून घेऊया। इथे मी 2 मिरच्या घेतल्यात, 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, सोलून घेतल्यात त्या पण, आणि इथे 2 तुकडे आळ्याचे घेतलेत, ते बारीक करून घेतले। आलं लसणाची पेस्ट करून झालेली आहे आपली। आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत 2 टोमॅटो, 2 कांदे, आणि आपण आता मसाले बघूया। हा आहे घरगुती केलेला मसाला, पावभाजी मसाला, जिरा पावडर, धना पावडर, हळद आणि मीठ। ह्याचा अंदाज आपण चमच्याने फोडणीला देताना बघूया। आता आपण आता ही भाजी थंड करून घेतली आहे। आता आपण ही मिक्सरला लावणार आहे। फक्त मिक्सरला लावताना मगाशी बोलली तसं आपल्याला एकदम पिठासारखी भाजी पातळ करून नाही घ्यायची, थोडी आपल्याला जाडसर ठेवायची। आपण इथं मिक्सरला 2 वेळा लावून घेणार आहोत, कारण आपली भाजी थोडी जास्त आहे। आपण बघू शकता इथं आता मी मिक्सरला भाजी लावून घेतलेली आहे, पण थोडी जाडसर ठेवलेली आहे, एकदम पातळ नाही केलेली आहे। आता आपण इथं फोडणी कशी देतात ती बघूया। पहिले आपण थोडं तेल टाकणार आहोत आणि कांदा आणि टोमॅटो वेगवेगळ्या मी मिक्सरला लावून घेतलेला आहे। तेल थोडं तापला की आपण इथे कांदा टाकणार आहोत। तेल तापलेलं आहे, आपण थोडा कांदा घालणार आहोत त्याच्यात। कांदा थोडा लालसर होऊन द्यायचा आहे। कांदा जरी आपण मिक्सरला लावला असला तरी 2-3 मिनिटं आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तेलात। आता आपला कांदा परतून झालेला आहे। आता आपण याच्यात टाकणार आहोत हळद। आपण हळद 1 चमचा घेणार आहोत। आता आपण याच्यात जिरा पावडर टाकणार आहोत, अर्धा चमचा, थोडी धना पावडर टाकणार आहोत। धना पावडर मी अर्धा चमचा घेतली। आता आपण टोमॅटोची पेस्ट केलेली टाकणार आहोत।
याच्यावर थोडासा आपण शिजवून घेतलेला आहे. आता आपण घरगुती केलेला मसाला टाकणार आहोत. 1.5 चमचा. मसाला टाकल्यावर आपण इथं आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथे थोडा पावभाजी केलेला मसाला टाकणार आणि थोडा नंतर टाकणार. इथं मी 1 चमचा टाकला. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालेलं आपला. आता आपण टाकणार आहोत पावभाजीची भाजी आपण केली. आता याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं. आता आपली व्यवस्थित सर्व मिक्स करून झालेली आहे. आता आपण टाकणार आहोत मीठ. अंदाजानुसार तुम्ही टाका. थोडा आपण पावभाजी मसाला. आपली पावभाजी मस्तपैकी अशी तयार झालेली आहे. मला तरी वास खूप छान येत आहे. तुम्ही पण एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ती. अशा प्रकारे आपली पावभाजी मस्तपैकी तयार झालेली आहे. मी आता पाव बटर लावून भाजून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झालेली आहे. एकदम वास भारी येते. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा कशी होते आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा.